वसमत या ठिकाणी वटसावित्री पौर्णिमेचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. या निमित्ताने शहरातील वडाच्या झाडांखाली सुवासिनींची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. या ठिकाणी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वडाच्या झाडाची विधिवत पूजा करत प्रदक्षिणा घातल्या. तसेच महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावत ओटी भरण्याचा कार्यक्रमही या ठिकाणी पार पडला. अशा प्रकारे वसमत या ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा अतिशय मोठ्या उत्साहात, आनंदात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली. तर हा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. या निमित्ताने आपण प्रत्येक महिलांनी वडाचं झाड लावलं पाहिजे आणि ती खरी पूजा आहे. ही तर आपण इथं हळदी कुंकू ओट्या भरून पूजा करतोच, पण प्रत्येकीने जर एक एक झाड लावलं तर ती खऱ्या अर्थाने पूजा होईल. कारण संतांनी आपल्याला प्रत्येक सण जो आहे आपला निसर्गरम्य आहे, निसर्गामध्ये जाण्यासाठी सांगितलं. आणि वडाचं झाड हे ऑक्सिजन देतं आणि त्यामुळे दीर्घ आयुष्य प्रत्येकालाच लाभतं. आपण अखंड सौभाग्याचं व्रत हे घेतोच आणि पतीला अखंड सौभाग्य लागो ही प्रार्थना प्रत्येक महिला करतेच आहे. पण प्रत्येक स्त्रीने सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेऊन प्रत्येकीने वडाचं झाड लावलं पाहिजे आणि ऑक्सिजन हे सगळीकडे आपल्याला दिलं पाहिजे. आणि तसंच सत्यवानाची प्राण परत आणण्यासाठी जसं सावित्रीने यमाच्या दरबारातून आणलं होतं, तसं आपण सुद्धा आपल्या पतीला व्रत देण्याचं एक कार्य केलं पाहिजे. की कारण पतिव्रता म्हणजे काय, की पतीला जी व्रत देते ती पतिव्रता. तर आपण सुद्धा दोघांनी भगवंताचं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ही वटसावित्री पौर्णिमा जी आहे ती आपण साजरी केली पाहिजे. सावित्री पौर्णिमेनिमित्त आम्ही सगळ्या मैत्रिणींनी वडाची पूजा केली आहे. अखंड सौभाग्यासाठी ही पूजा असते, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून वडाची पूजा, ओटी भरण्याचा कार्यक्रम सगळं केला आहे. असंच देवाने वड सावित्री पौर्णिमेला जसं सौभाग्य दिलं तसं सगळ्यांना सौभाग्य ठेवावं ही आमची नम्र प्रार्थना वडाच्या चरणी. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.